शहरातील सहयोग रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयामध्ये पुराचं पाणी शिरलं, रुग्णालयातील साहित्याचं नुकसान। परभणीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी, पावसामुळे जिल्ह्यातील 14 मार्गही बंद। पूर्व विदर्भाला आज ऑरेंज अलर्ट, तर गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। नागपुरात रात्रीपासूनच पावसाची संततधार। जायकवाडी धरणाच्या 12 दरवाजांमधून 6288 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। नाथसागर जलाशयाची पाणी पातळी सध्या 98.35%। अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्णा धरण 97.14% भरलं। काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले, अकोलेकरांना दिलासा। भंडाऱ्यामध्ये पावसाची संततधार, गोसीखुर्द धरणाचे 29 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले, 1,18,318 पाण्याचा विसर्ग। लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान, शेतामध्ये पाणी साचलं, सोयाबीनवर येलो मोझॅकचा देखील प्रादुर्भाव, बळीराजा आर्थिक संकटात। वाशिम जिल्ह्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबरच्या दरम्यान 106 मिलीमीटर पावसाची नोंद। सोयाबीन, कपाशी, तूर आणि मूग पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी।